नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन 2026 ग्रुप बी चा फॉर्म सुटलेला आहे. फॉर्म मध्ये 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी 552 पदांची जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 30 एप्रिल 2026 आहे. तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल त्या कॅटेगरीला जर एखाद्या पदाला जागा नसेल तर फॉर्म कसा भरायचा, कुठून भरायचा हा प्रश्न तुमचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तुमच्या मित्रांसाठी आहे. कॅटेगरीसाठी जागा नसल्यास फॉर्म कसा भरावा, जागा वाढू शकतात का, ऍड होऊ शकतात का जागा, आणि कॅटेगरी निवड पद्धत कशी असते बघा. ऍड मध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये कव्हर होतील, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवीन पद्धतीने नवे धुरंधर ऍड झाले आहेत. अभिजित राठोड सरांच्या मार्गदर्शनाखाली आता संकल्प बॅच आपण चालू केली आहे. कंबाईन ग्रुप बी आणि सी ची एकत्रित पूर्व आणि मुख्यची पण बॅच अवेलेबल आहे आणि फक्त पूर्व परीक्षेची बॅच पण अवेलेबल आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी लगेच जॉईन करा, कारण ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. फक्त लेक्चर बघा ते फॉलो करा, बाकी काही एक्स्ट्रा वाचायची गरज सुद्धा तुम्हाला पडणार नाही आहे. सो इथे तुम्हाला पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, 150+ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन पण अवेलेबल आहे, अधिकारी संवाद पण अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. 2 प्रकारचे बॅचेस आहे, आवश्यकतेनुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, लगेच जाऊन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी ह्या बॅच मध्ये शिकवणारी पूर्ण टीम तुम्हाला इथे बघायला मिळते. बघा हे सगळे जे टीम मेंबर आहे हे सगळे तुम्ही पाहिले असेल. आता नवीन प्लॅटफॉर्मवरती नव्याने ऍड झाले. अभिजित राठोड सर सुद्धा त्या पूर्ण टीम बरोबर तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. सो लगेच जॉईन करा, वेळ लावू नका. आता पुढे जाऊया आपण. जाहिरात आली आहे, तुम्ही जर बघितली तर 14 जूनला तुमची एक्झाम आहे, म्हणजे फक्त 60 दिवसांमध्ये तुम्हाला तयारी करायची आहे. तर बेसिक पुस्तकं वाचणं, रेफरन्स वाचणं याला खूप वेळ जाणार आहे. ही सगळी टीम तुम्हाला फार कमी कालावधीत जास्तीत जास्त रिच करून देणार आहे. ही एक्झाम 14 जूनला आहे. सपोज मी एक्झाम्पल घेतलंय, पहिलं तुमचं हे आहे सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब. इथे जर बघितलं तर एसटीच्या उमेदवारांसाठी जागाच नाही बघा. एनटी अ ला जागा नाही, एनटी ब ला जागा नाही, क ला जागा नाही आहे, आणि विशिष्ट मागास प्रवर्ग एसबीसी ला सुद्धा इथे जागा नाही आहे, आणि ओपनला सुद्धा जागा नाही आहे. मग अशा वेळेस आता ओपनच्या जागा नाही म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरून उपयोग नाही असं नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे वॅकन्सी असणार आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे किती सांगितलं, 1 2 3 4 5 6 कॅटेगरीच्या उमेदवारांना या पदासाठी जागाच नाहीये. अजून दुसरी आड बघितली आपण, एसटीआय ची जागा. एसटीआय मध्ये बघा एसटीच्या उमेदवारांना जागाच नाहीये, एसटीच्या उमेदवारांना. त्यानंतर इथे बघितलं तर एनटी अ ला जागा नाही आहे. विशिष्ट मागास प्रवर्ग त्याला आपण एसबीसी म्हणतो, यांना सुद्धा जागा नाही आहे. म्हणजे 3 कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे जागा नाही आहे. आणि तुम्ही जर बघितलं पीएसआय मध्ये मात्र सगळ्यांना जागा आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आता दोन्ही ठिकाणी आपण बघितलं की इथे 3 आणि तिथे जवळपास 5 ठिकाणी इथे जागाच नाहीये. मग ह्या उमेदवाराने फॉर्म कसा भरावा, पहिले तुम्हाला मी समजून सांगतो की तुमची निवड कशी होती. लक्षात घ्या, कॅटेगरी निवड पद्धत कशी लक्षात घेऊ पहिले, आणि मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं. बघा पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा फॉर एक्झाम्पल एससी कॅन्डिडेट घेतला मी, ज्यांचे जागाच नाही असं म्हणूया आपण, एससी ला जागा नाहीये. मग एससीचा कॅन्डिडेट काय म्हणतो, सर जागा नाहीये, मग मी कुठून भरतो फॉर्म, सर मी ओपन मधून भरतो. तर ही चूक तुम्ही करू नका. हे काय आहे चुकीचं, हे करू नका. हे बरोबर आहे. एससी कॅन्डिडेट आहे ना, तुम्ही फॉर्म भरताना एससी मधूनच भरला पाहिजे. का भरला पाहिजे, कारण इथे जागा बघा, जागा मिळताना पहिले तुम्हाला सांगतो कशा मिळतात. तुमचं फॉर एक्झाम्पल एससीचं फिमेल मी उदाहरण घेतलंय, एससीचं फिमेल घेतलं, किंवा मी एससीचा मेल पण घेऊन तुम्हाला उदाहरण सांगतो. एससी फिमेल असेल त्याचा उपयोग कोणत्या कोणत्या जागा ज्यांना मिळतात, तर पहिले बघा, पहिले त्यांना ओपन मधून फिमेल मधून विचार केला जातो. दुसरा विचार त्यांचा कॅटेगरी, जी काय कॅटेगरी म्हणजे एससीच कॅटेगरी मी पकडली इथे, एससी मधून फिमेल मध्ये विचार केला जाईल. तिसरा विचार ओपन मधून जनरल मध्ये केला जाईल, आणि चौथा विचार एससी मधून जनरल मध्ये केला जाईल. म्हणजे 4 ठिकाणी यांचा विचार होतो. बघा तेच मी जर मेल कॅन्डिडेट घेतला, यांनी जर एससी मधूनच भरला, तर बघा पहिले विचार होतो यांचा ओपन जनरल मध्ये विचार होतो, आणि दुसरा विचार होतो बघा एससी जनरल मध्ये. ओके, सो बाकीचे जे समांतर आरक्षित विद्यार्थी त्यांनी हे लक्षात घ्या, बाकीचे मेल कॅन्डिडेट असतील त्यांनी हे लक्षात घ्या. तो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जागा मिळतात. जर का तुम्ही ओपन मधूनच फॉर्म भरला, फॉर एक्झाम्पल सर जागा नाही, मी काय करते ओपन मधून फॉर्म भरते, मग मला सांगा ओपन जर फिमेल असेल तर यांना विचार फक्त 2 ठिकाणीच होईल. कुठे होईल, फक्त ओपन जनरल मध्ये आणि ओपन फिमेल मध्ये. पहिले विचार तसा ओपन फिमेल मध्ये, नंतर ओपन जनरल मध्ये. जर का मी मेल कॅन्डिडेट मी फक्त ओपन मधून फॉर्म भरतो असा विचार केला, तर ह्या कॅन्डिडेटचा विचार फक्त ओपन जनरल मध्येच होणार आहे. ओके, आता तुम्हाला सर हे बरोबर आहे ना, हेच बरोबर आहे ना, तुम्ही सांगता इथे जागाच नाही तर कसं विचार होईल. पण एमपीएससीने तुम्हाला त्यांच्या ऍड मध्ये काय सांगितलं लक्षात घ्या,
जागा वाढू शकतात का, ऍड होऊ शकतात का? तर त्यांनी त्यांचं 4 नंबरचा पॉईंट तुम्ही नीट वाचा. यात त्यांनी काय सांगितलंय 4.4 बघा. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. म्हणजे जर जागा आल्या तर त्या ऍड होऊ शकतात. सब रजिस्ट्रारच्या जागा नाही आता, पण जर का पूर्वचा निकाल लागेपर्यंत आल्या तर त्या सुद्धा ऍड होऊ शकतात. त्यांनी सांगितलंय सुधारित अतिरिक्त स्वतंत्र, त्यात त्यांनी असं पण सांगितलंय जागा नसेल आणि जागा जर आल्यानंतर त्या कॅटेगरीच्या त्या सुद्धा इथे ऍड होऊ शकतात. बघा त्यांनी सांगितलंय काय मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी, म्हणजेच काय SC ST NT अ ब क ड संवर्ग आहे ना तो, तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं दिव्यांग असेल, महिला असेल, माजी सैनिक असेल, माजी सैनिक तर लागू नाही, इथे खेळाडू असेल, तिथे पण तुम्ही एखादा खेळाडू या, खेळाडूला जागाच नाही सर मी कसं करू, मी खेळाडू कॅटेगरीनं भरू की नको, समांतर आरक्षण तुम्हाला इथे विचारत घ्या. खेळाडू इथे खेळाडूसाठी सुद्धा लागू होतं, अनाथांसाठी पण लागू होतं आणि दिव्यांगांसाठी पण हे लागू होतं. बघा सपोज इथे तुम्ही विचार केला की सर खेळाडू आहे मी खेळाडू बिलॉंग करतो, SC मध्ये जागा नाही आहे, मला NT इथे जागा नाही बघा खेळाडूंसाठी, मग मी खेळाडू म्हणून भरू का नको? इथे पण तुम्ही बघू शकता की दिव्यांगांना जागा नाहीच इथे, काय करू सर मी फॉर्म भरू का नको? तुमच्याकडे डॉक्युमेंट जर क्लिअर असेल दिव्यांगांचे, स्पोर्टचे, अनाथांचे, तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. कारण इथे सांगितलंय काय संवर्गासाठी जागा नसेल किंवा इथे पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांना पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. नंतर तुमचा विचार केला जाईल असं पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. सो मग कॅटेगरीसाठी जागा नसल्यास फॉर्म कसा भरावा याचं उत्तर जर द्यायचं म्हटलं तरी पण याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर कॅटेगरीमधूनच भरावा. फक्त कॅटेगरीसाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट तुमच्याकडे मात्र असावं लागतील. 3 महत्वाचे डॉक्युमेंट, एक कास्ट सर्टिफिकेट लागतं, एक आवश्यकतेनुसार इफ मी इथे इफ टाकतो एनसीएल लागतं आणि तिसरं म्हणजे तुम्हाला डोमेसाईल लागतं. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला असेल तर नक्कीच कॅटेगरीमधून फॉर्म भरावा. फायदा काय तर फायदा भविष्यामध्ये जागा वाढ होऊ शकतात. जागा वाढ होऊ झाल्या तर तुम्हाला 4 किंवा 2 ठिकाणी तुमचा विचार केला जातो. नुकसान काय तर नुकसान हेच एक कॅटेगरीच्या जागा तुम्हाला भविष्यात मिळणार नाही. सो फॉर्म भरताना कॅटेगरीतूनच भरा. असं होणार नाही की सर जागा नाही, मी जर कॅटेगरीतून भरला तर माझा विचार होणारच नाही का? तर होणार. सपोज इन दॅट केस असं झालं, इफ जागा वाढ झालीच नाही, काय जागा वाढ झालीच नाही तर मग काय होईल सर? मी तर कॅटेगरी मध्ये भरलं, उदाहरणार्थ सर SC ला जागा नाहीये आणि मी SC मधून फॉर्म भरला तर मग मला माझा उपयोग काय? मग जागा वाढल्याच नाही तर जरी SC ला तुमचा विचार कुठे केला जातो? SC मध्ये पण आणि ओपन मध्ये पण केला जातो, पण SC ला जागा आल्याच नाही ओपनचा विचार होणारच आहे, 100% होणार आहे, काळजी करू नका. सो फॉर्म भरताना कॅटेगरीतूनच भरावा असं मी तुम्हाला सजेशन देईल. याच्या पाठीमागचे पण रिझल्ट तुम्ही बघू शकतात, असेच आहे. हा आरक्षणाचा नियमच आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, मात्र आता 60 दिवसांमध्ये तयारी करायची असेल तर इग्नाइटच्या बॅचेस चालू झाल्या आहे. त्या बॅचेसमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आता लगेच ॲप डाउनलोड करून लगेच तुम्ही तुमची माहिती भरा, OTP येतो OTP टाका, नंतर कॅटेगरी निवडा, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची. त्यामध्ये बॅचेस तुम्हाला दिसतील, बॅचेसवर व्ह्यू करा, जॉईन करा, फीज पेड करा. अर्ध्या तासात तुमची बॅच चालू होऊन जाते. तुम्ही माय कोर्सवर क्लिक केलं की तुमची बॅच लगेच दिसते लाईव्ह अँड रेकॉर्ड स्वरूपामध्ये. सो लगेच जॉईन करा. यासाठी ह्या टीमला पण तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता, अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट जॉईन करू शकता. अजून काही मनात प्रश्न असेल तर मनात नका ठेवू, कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. पुढचा व्हिडिओ त्यासाठी नक्कीच मी घेऊन येतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर मात्र नक्की करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.